मला वाटतं आपला ऑडियन्स खूप गोष्टींसाठी तयार आहे. आवर ट्रेड इज नॉट रेडी फॉर इट. आपले स्टुडिओज आर नॉट रेडी फॉर इट. दिस इंडस्ट्री इन अ वे इज नॉट रेडी फॉर इट. दे आर नॉट एक्सपेरिमेंटल इनफ. ते तेवढे दे आर नॉट स्टुडियस इनफ. दे डोंट हॅव द एज्युकेशनल बॅकग्राऊंड टू सपोर्ट दिस काइंड ऑफ अ सिस्टम, जिथे तुम्ही प्रयोग करता आणि ते प्रयोग चालवायची जबाबदारी कोणा तिसऱ्याची आहे. इथे काय होतंय आता, म्हणजे माझं पर्सनल उदाहरण की मीच सिनेमा करतोय आणि त्याला लोकांपर्यंत पोहोचवायची पण जबाबदारी मीच घ्यायची. हे कुठलं लॉजिक आलं? किंवा हे याला मग इंडस्ट्री का म्हणायचं? मग मी पेंटिंग करून लावणं पण तेच झालं की, मग इंडस्ट्री म्हणू नका, छंद म्हणा त्याला. प्रत्येक जण समीर निपुण, तुम्हाला काय, तुमचा अनुभव काय याच्याबद्दल? माझा अनुभव असा आहे की आता मी 6 फिल्म्स जर केले असतील, जर मी असं विचारलं स्वतःला की यातली कुठली फिल्म आहे जी तू आजही तुला सांगितलं की कर तुला हवं ते, तर तू जशी तशी करशील, त्या फिल्मचं नाव आहे डबल सी. ती फिल्म अशी आहे ज्या फिल्मला मी 1 रुपयाचं मनात सुद्धा, माझ्या आत सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं नाही. पण टाइम प्लीज असेल, वायझेड असेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही, खूप मोठ्या प्रमाणावर असेल, आनंदी गोपाळ असेल, धुराळा असेल, मला स्वतःला ज्या प्रकारच्या त्या फिल्म्स बनवायला आवडतील, म्हणजे इव्हेंच्युअली मला हेच म्हणायचं होतं, तुला आवडो ना आवडो, आय डोंट केअर, मला हे म्हणायचं होतं. असं मी नाही केलं, असं मी नाही करू शकलो. मला हा विचार करावा लागतो की ही फिल्म फायनली मी प्रेक्षकांसमोर घेऊन जाणार आहे. प्रेक्षकांना आवडावं म्हणून मी काही करणार नाही, पण मी प्रेक्षकांना काय आवडणार नाही ह्याचा विचार नक्की करतो. म्हणजे मी क्वालिटेटिव्ह यांनी म्हणत नाही, टोकाला जाणार. म्हणजे धुराळा आता पाहिली असेल तर एक्स्ट्रीम टोकाला जाऊ शकतो, एक्स्ट्रीम ब्रुटल होऊ शकतो, पण मी ते नाही मांडू शकत. कारण माझ्यासाठी प्रेक्षकांनी ते येऊन बघणं तितकंच गरजेचं आहे. मला 4 लोकांना फिल्म दाखवून वाहवा मिळवण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. शेवटच्या माणसापर्यंत, आपल्या सगळ्यांनाच म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. मग जर आपल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला कुठेतरी त्याचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. तो बॅलन्स काय आहे, म्हणजे गोल्डन मीन ज्याला म्हणतो आपण, तो गोल्डन मीन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो असं मला म्हणायचं. मग आता हा जो वाद आहे ना, हा वाद कदाचित असा आहे की मी आयुष्यात जर खूप मोठा पैसा कमावला, मग मात्र जेव्हा मी माझ्या कलेचं एक्सप्रेशन असेल ते मला हवं तसं असेल, मला हवं ते, मला हवं तिथे असेल. आणि मला एक मुद्दा, सुजयचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये तथ्य आहे, पण मला त्याबद्दल असं सांगायचं की आय डोंट अग्री की आपला ऑडियन्स रेडी आहे या गोष्टींसाठी. अगदी खरं सांगतो. स्टुडिओज बाजूला सोडूया आपण. अक्षय इंडिकर नावाचा उत्तम फिल्म मेकर आहे, आपल्या ऑडियन्सला माहित नाहीये. कौल नावाची फिल्म झाली, आपल्या ऑडियन्सला माहित नाहीये. नॅशनल अवॉर्ड मिळालेली एकही फिल्म आपल्या ऑडियन्सने चालवलेली नाहीये. नाही, पण ते माझा मुद्दा कम्प्लीट होतोय. माझा मुद्दा इतकाच आहे की जर तो ऑडियन्स रेडी असेल, नाही मला काय म्हणायचं सुजय, की जर तो ऑडियन्स रेडी असेल तर स्टुडिओ पण रेडी होणार ना. स्टुडिओ फायनली जर बिझनेस करायला बसलाय, मला वाटत नाही रे, म्हणजे सुमित्राबाईंच्या फिल्म्स किती चालतात, ऑडियन्स रेडी असं मला खरंच नाही वाटत. मी जेन्युअली सांगतो. आणि मी परत बरोबर कारण शोधायला जात नाहीये, मला म्हणायचं इतकंच की रिस्क का घेऊ शकत नाही मेकर म्हणून. सॉरी सुजय, माझा मुद्दा इतकाच होता की मला तुझ्याविषयी एक नक्की वाटतं की तू खरंच आहे, तू वेगवेगळ्या फिल्म्स करत आलास, तू वेगवेगळे रिस्क घेत गेलास. मला त्याच्याविषयी जेन्युइनली एक असं वाटतं की हो केलंय. किंवा आता निपुण ज्या पद्धतीने काम करतोय, सगळेच म्हणजे रादर, किंवा दिग्पाल ज्या पद्धतीने काम करतोय की हार्डकोर तो ऐतिहासिक यांना धरून आहे. आणि पत्तेशिकच पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की त्याचं प्लॅनिंग, त्याचे नकाशे, त्याच्या 10 गोष्टी, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये आणलंय. जितकं ते करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केलाय. पण मला कायम असं वाटतं की जर माझा ऑडियन्स तयार असताना, जे मला म्हणायचंय किंवा जी रिस्क घ्यायची ती तोही रिस्क घ्यायला तयार असताना, तर मी लिहून देतो की आम्ही सगळ्यांनी ज्या आतापर्यंत फिल्म्स केल्या त्या अजून आम्हाला हव्यात अशा आम्ही करू शकलो असतो. तर हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. मी स्वतः हा विचार करतो. तो गोल्डन मीन कसा साधायचा त्या शोधात मी अजूनही आहे. याचा अर्थ मी ऑडियन्सला आवडेल तेच असं नाही करत. म्हणजे फायनली मला असं माहित नाही, पण म्हणजे गोल्डन मीन माहिती का नसणारच आहे, तो शोधतच राहावा लागणार. बरोबर. एनी नाईस सिन्सिअर ट्रुथफुल थिंग हॅज टू वर्क. बरोबर. म्हणजे आता जसं फॅन्ड्री आला, मॉनिटरी आपण बोलतच नाही आहोत. म्हणून मला कधी कधी वाटतं की हे दिस ओटीटी थिंग इज अ बून फॉर मराठी इंडस्ट्री. का माहिती का? कारण तिथे जाऊन आता हा प्रश्न येणार नाहीये की एवढे पैसे कमवले, एवढे पैसे. डायरेक्ट आपण फिल्म बघणार आहे आणि त्याच्या मेरिट्स वरती बोलणार.